जय भीम नम बुद्धाय. हा बाजूला काही व्हिडिओ कुठून बघा. आल्या मोर्चात? आम्ही आगरगाववरून. कशासाठी आल्या मोर्चात? आम्हाला आमचं आरक्षण मिळत नाही याच्यासाठी आलो आम्ही. आमच्या पोराबाराचं भलं झालं पाहिजे यासाठी आल्या? म्हणजे तुमच्या हक्काचं आरक्षण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हो. कोणावर आरोप आहे? तुमचं आरक्षण कोण खाते? एकच समाज खाते. आरक्षण खाते. तुमच्या 58 जातीला मिळत नाही. नाही. बघितला ना व्हिडिओ. ही म्हणत आहे एक जात खाऊन राहिली आमचं आरक्षण 58 जातीचं. म्हणजे डायरेक्ट बोलणं महाराणा आरक्षण खाल्लं म्हणून. त्या कसबेनं विष्णू कसबेनं भडकावलं असेल ना हिला आरक्षण म्हणजे काय हे माहित नाही ह्या बाईला, ह्या भटक भवानीला. आणि हे वर्गीकरण करा म्हणून त्या आंदोलनात आलेली आहे. आणि एका पत्रकाराने तिला विचारलं की तुम्ही वर्गीकरणासाठी आलेला आहे, पण आरक्षण कोणा खाल्लं तुमचं का? आणि काय सांगून राहिली की एका जातीनं आरक्षणाचा उपभोग घेतलेला आहे 58 जातीचा, आणि 58 जातीला आरक्षण मिळालं नाही. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे, त्या भटक भवानीला सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे. संविधानाने सांगितलेलं आहे स्त्रियांची इज्जत करा, पण ही डायरेक्ट म्हणत आहे जातीवाल्याने, एका जातीवाल्यानं खाल्लाय 58 जणांचं. एकच जात उरली ना, महाराणाच खाल्लं ना. माझं एकच म्हणणं आहे, महाराणा आरक्षण खाल्लं म्हणते. महाराणे हिला आरक्षण दिलं, बोलण्याचा अधिकार दिला. महाराणं आरक्षण दिलं हिला, बोलण्याचा अधिकार दिला. आणि आता ते कशी बोलून राहिली माहितीये तुम्हाला? म्हणतो ना बाबासाहेबाला बेमान झालेली ही जात आहे, लक्षात ठेवा. हे बेमान आहे. बाबासाहेबाला बेमान झाले हे असे लोक. कळलं काय? वर्गीकरणाच्या नावानं हे आरक्षणाचं तोडमोड करून राहिलेलं आहे. वर्गीकरणाच्या नावानं जातीमध्ये दंगली घडवण्याचं काम करून राहिलेले आहे. माझ्या बौद्ध बांधवांनो आणि 58 जातीतील सगळे माझ्या जातीतील माझ्या भावांनो, हात जोडून विनंती करतो, वर्गीकरण होऊ देणार नाही. वर्गीकरण होऊ देणार नाही. कारण ह्या लोकांना वर्गीकरण करून आरक्षणाची तोडमोड करायची आहे. कारण आरक्षणाची पिल्ली आहे हे. जो विष्णू कसबे आहे ना, सांगून करायलो मी, ही जी बाई आहे ना, हिला काहीच माहित नाही आरक्षण वर्गीकरण म्हणजे काय. तिनं काय म्हटलं की आमच्या मुलांना नोकऱ्या लागून राहिल्या नाही, आरक्षणाच्या मुळे आमचं आरक्षण खात आहे, हे महार उद्दिष्ट आहे हिचा बोलण्याचा. आणि 58 जातीचं आरक्षण खाल्लाय म्हणत आहे. विचार करा तुम्ही. मग 58 जातीचं आरक्षण खात आहे तर मग 58 जाती कुठं आहे? त्यात बौद्ध संघ आहे. बौद्ध संघ आहे ना, 57 जाती, एक महार 58. तुमच्या संघ तो कोणी नाही बे, काय कुत्र नाही आहे. तुमच्या संघ काय कुत्र नाही आहे, तुम्ही एकटे आहात. तुमच्या संघ कुठला जात नाही आहे. जे एससी मध्ये जे 59 आहे, 59 मधल्या एकच जात तुम्ही मागं टाकलेली आहे, तुम्हाला बाजूला ठेवलेली आहे. 58 जाती एक झालेले आहे, एक मूठ 1.25 लाखाची. मग विचार करा, 58 जाती ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात. आणि ही बैना म्हणते की आमचं आरक्षण महाराणी खाल्लं, एका जातीनं खाल्लं आणि 58 जातीचं खाल्लं. विचार करा, मग 58 जातीचं आरक्षण खाल्लं तर मग 58 जाती त्या ज्या आहे, म्हणजे तूच धरून 58, तर मग त्या उपवर्गीकरणाला विरोध का करून राहिल्या त्या जाती? ते लोक त्या उपवर्गीकरणासाठी का लढून नाही राहिले? उपवर्गीकरण झालं पाहिजे, आरक्षणाचं वर्गीकरण झाले पाहिजे, तुकडे झाले पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे. भाकर होय काय ते का माझी भाजी मार्केटचा भाजीपाला आहे व? हे माझं मत आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलं गुमाना खाना, माज कशाला येऊ देता? त्याला गांडीले फळा गळ्यात मळकं होतं ना. माझा हेतू हाच बोलण्याचा आहे. हे सगळे विष्णू कसबेनं काय केलेलं माहितीये का? त्यांचा माइंड काय केलेला आहे, डायव्हर्ट केलेला आहे. यांना शेंड आणि बूड काहीच माहित नाही. वर्गीकरण म्हणजे काय असतं, आरक्षणाचं वर्गीकरण झाल्यावर काय होणार, आणि आरक्षण म्हणजे काय हे अजूनही त्या महिलेला माहित नाही. पण तोंडवरून ती बोलून कशी राहिली की आमचं आरक्षण एका जातीनं खाल्लाय, 58 जातीचं आरक्षण खाल्लेलं आहे, ही महिना बोलून राहिली. म्हणजे विचार करा तुम्ही या गोष्टीचा. यांनी महिलेच्या तरुण पिढीत जे छोटे छोटे मुलांच्या डोक्यामध्ये झर भरून दिलेला आहे अशा विष्णू कसबे सारख्या लोकांनी. ते अजून एक आहे जिशेबीच्या दाताचा, तो तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन आहे की हे जातीमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न काल चालू आहे. काही आंबेडकरी मातंग समाजाचे लोक उपवर्गीकरणाला विरोध करू राहिले. सोशल मीडियावर स्वतः बघितले. समजलं का? उपवर्गीकरणाला विरोध स्वतः बघितले मी करणारे. त्या कारणामुळे मी तुम्हाला एकच सांगतो, माझ्या भावांनो,
की हे लोक हे याचं माइंड काही कॅप्चर केलेलं आहे आरक्षणाच्या भडव्यांनी आणि विष्णू कसबे आणि तो JCBचा दाताचा जो डोंबळा त्याने सगळ्या गोष्टी या समाजात काही एक भ्रम पैदा केलेला आहे, एक विष टाकलेला आहे आणि विषाचं प्राशन ह्या अशा काही हलकट लोक करून राहिलेले आहे आणि ते लोक हलकट लोक फक्त काय येऊन राहिलेलं आहे की बा आमचं आरक्षण खतरेमध्ये आहे, आमचं वर्गीकरण करा लागते कारण आमचं आरक्षण महाराणा खाल्लं, महाराणा दरोडा टाकला, त्या कारणामुळे काय करावं लागते, आमचे लेकरं नोकरीवर लागून नाही राहिले, आमचं आरक्षण यांनीच खाल्लं, याचीच लेकरं नोकरीवर लागून राहिले. तर यांना एकच सांगायचं आहे, माझे म्हणणं आहे आरक्षण हे महाराणा खाल्लं नाही. काही प्रूफ आहे तुमच्यापाशी गौसाळा आहे हो ते सांगा मला. उलट आरक्षण तुम्हाला महाराणा दिलं, गांडीला फळा गळ्यातलं मळकं काढलं तुमचं, नाहीतर गांडीला गुर आला असता हे लक्षात ठेवा. बोलणं माझं कडू आहे पण सत्य आहे आणि लय जणारच झोमते माय बोलणं. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना गांडीचा फळान गळ्यातलं मळकं काढलं तेले बेमान झालेले बेमानव आपण, कळलं काय. आणि डायरेक्ट ही महिला म्हणते 58 जातीचं आरक्षण खाल्लं एका जातीनं. विचार करा तुम्ही, हा आक्षेप ही बदनामी चुकीची आहे आणि हिला हे ती स्वतःहून बोलून राहिली नाही. विष्णू कसबे सारख्या लोकांनी हिला भडकून टाकलं, हिच्या डोक्यामध्ये भूत दिला घालून. असे एकच महिला नाही आहे, असे कितीतरी महिला असन, तरुण वर्ग असन, ती बिचारायला वर्गीकरणाचं काही शेंडूळ माहित नाही आहे, आरक्षणाचं शेंडूळ काहीच माहित नाही आहे. त्यांना माहित आहे हेही नाही की फायदा होणार की तोटा होणार, पण भडकून द्या म्हणजे भडकून द्या, दुसरं काहीच नाही. भडकून द्याला की ऑटोमॅटिक जातीवाद होणार, सगळ्या गोष्टी होणार, कळलं काय. कारण इथं असं आहे की काही समाजकंटक हे आरक्षणाच्या लोकांच्या मनानं ऐकून काय करून राहिले, हे समाजामध्ये वाद निर्माणाचा प्रयत्न करून राहिलेले आहे आणि समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्यामुळं की जातीमध्ये तेढ निर्माण कसं व्हावं कसं होणार, ह्या कारणामुळं आपल्याला एकच करायचं आहे की वर्गीकरण झालं पाहिजे नाही. आणि यांना कारण कसं हे संविधानाच्या विरोधात आहे वर्गीकरण करणं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे तुकडे करण्यासाठी नाही, या वाटण्यासाठी नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, माणसासारखी माणुसकी मिळाली पाहिजे, हे बाबासाहेबांसाठी आपल्याला आरक्षण दिलं होतं. पण काही नंगसोट लोक असतात, हर जातीमध्ये नंगसोट लोक असतात, काही आरक्षणाचे भडवेच्या लोकांच्या मनानं ऐकून त्याचं मूत पिऊन काय करू राहिलेले की ते मांग आणि महारामध्ये झगडे लावण्याचं कारस्थान चालू आहे. हे माझं मत आहे. कारण आपण आरक्षण हे वाचवायचं, आपल्याला खतम करायचं नाही. आणि मातंग समाजातील काही कितीतरी मूर्ख लोक आहे ते आरक्षण खतम करायला निघालेले आहे. आरक्षणाचं वर्गीकरण म्हणजे आरक्षण खतम करणं होय. आणि ही बहिणा ते बोलून राहिली ना, ही तिचे कोणी बोलून राहिली, तिला भडकवलं आहे. त्या कारणामुळे हिच्या डोक्यामध्ये भूत दिला घालून की असं तसं अमकं ढमकं, त्या कारणामुळं ती बाई बोलून राहिली. पण तिला बोलण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी दिला, पण ती ही बाई विसरली, बेमान झाली असं म्हणू शकतो आपण. आणि असे हेच बाई नाही, कितीतरी महिला बेमान झालेले आहे, कितीतरी पुरुष बेमान झालेले आहे बाबासाहेबाला, कितीतरी वर्ग बेमान झालेले आहे बाबासाहेबाला. आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकर हा कान्याकोपऱ्यात न्यायचा आहे, त्यांची विचारसरणी आपल्याला कान्याकोपऱ्यात न्यायची आहे, हे माझं मत आहे. कारण वर्गीकरण होऊ देणार नाही, वर्गीकरण होऊ देणार नाही. आरक्षण का देवेंद्र फडणवीसच्या बापाने नाही दिलं, या नरेंद्र मोदीच्या बापाने नाही दिलं, एकनाथ शिंदेच्या बापाने नाही दिलं. आरक्षण दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे आमच्या बापानी, कळलं काय. आणि आरक्षणाचा तुकडे करणं म्हणजे आरक्षणाला विजा करणं होय, संविधानाला विजा करणं होय, कळलं काय. आणि हे आम्ही होऊ देणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य, बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला आरक्षण हे फुकट मिळालं आपल्याला आरक्षण आहे, तर आपल्याला माज आलायला पाहिजे. कारण या आरक्षणाच्या मुळे तळागाळातील जे लेकरं आहे, मुली आहे, परिवार आहे, हा चांगला जगून राहिला आणि शासनाच्या नोकऱ्या घेऊन राहिल्या. आणि काही बंडखोर लोक आहे हे जळून राहिलेले आहे, त्यांच्या डोळ्यात भरून राहिलेला आहे की बौद्धाचा पोरग, एका एससी जातीतील पोरग हा समोर कसा चालला, याला मागं कसं खेचाव, असा प्रयत्न चालू आहे.
आणि हे सरकार हरामखोर सरकार आहे. ह्या सरकारमधल्या लोकांनी झगडे लावलेले आहे की यांचे झगडे कसे लागल आणि जातीवाद कसा होणार. अगोदर यांनी हिंदू मुसलमानाचे झगडे लावले होते. मग काय, मग यांनी ओबीसी आणि मराठाचे झगडे लावले. मग काय, मग यांनी आदिवासी आणि धनगरांचे झगडे लावले. आता मांग आणि महाराचे झगडे चालू आहे. तो विचार करा, हे सरकार हरामखोर आहे. हे देवेंद्र फडणवीस सरकार हरामखोर आहे. हे दंगली घडवण्याचं काम करत आहे. कळलं काय? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.